इथे आपण कटाची आमटी बनवणार आहोत. तर इथे मी खोबरं असं भाजून घेत आहे. हे बघा, आपलं खोबरं भाजणं झालंय. अशा तऱ्हेने आपण भाजून घ्यायचे. इथे कच्चा कांदा मी चिरून घेतला. थोडंसं लसण पाकळ्या 5-6 मी इथं फ्राय करून घेणार आहे त्याच्यासोबतच. मस्त असं भाजून घ्यायचं आपल्याला. आणि लसण आणि कांदा भाजत आला की आपल्याला थोडीशी कोथिंबीर याच्यात टाकायची आहे. कोथिंबीरमुळे मस्त अशी चव येते बघा. मस्त भाजून घ्यायचं. आता आपण हे वाटण मिक्सरला बारीक करून घेऊया. इथे मी गॅसवर कढई ठेवली. त्यामध्ये आपण 2 पळ्या एवढं तेल घेणार आहोत. तेल गरम झालं, मी अद्रक लसूण पेस्ट याच्यामध्ये टाकू आता. इथे मी अद्रक लसूण पेस्ट करून ठेवली होती. मस्त असं आपल्याला केशरी कलर येऊस तर आपल्याला हलवायचं आहे. थोडंसं अद्रक लसूण राहिलं होतं ते यामध्ये मी टाकत आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूया. एक चम्मच मी इथं काळा मसाला टाकला. 1 चम्मच गरम मसाला टाकला. एकजीव करून घेऊया. इथे मी अर्धा चम्मच एवढा अंबारी मसाला याच्यात टाकत आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वाढू शकता प्रमाण. इथे अर्धा चम्मच मी लाल तिखट. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाढू शकता. 1 चम्मच घेऊ शकता किंवा 1.5 चम्मच. इथे आपण जे वाटण बनवलं होतं ते यामध्ये टाकून घेऊया. जे मिक्सरच्या भांड्यात आपण काढलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्याने आपण याच्यात पाणी टाकून घेऊ. म्हणजे जे राहिलेलं वाटण असतं ते निघून जातं. आणि ते मी डाळीचं पाणी ते कटाची आमटी बनवण्यासाठी ठेवलं होतं ते आपण यामध्ये टाकून घेऊया. मस्त अशी आमटी आपली तयार होते. आवश्यकतेनुसार तुम्ही कितपत पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. इथे मी अर्धा चम्मच मीठ टाकलं. इतकी अप्रतिम लागणारी कटाची आमटी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ते. लाईक करायला विसरू नका. इथे आपल्याला पूर्ण ताट नाही झाकायचं, अर्धवट ताट झाकायचे कारण उतू जातं.
आपल्याला 10 मिनिटे इथे होऊ द्यायचे. 10 मिनिटानंतर आपण पाहूया. हे बघू शकता किती मस्त असं आपली कटाची आमटी तयार आहे. घट्ट झाली आहे. हे बघा अशीच पाहिजे, मीडियम अशी. टेस्टी लागते, खूप भन्नाट अशी लागते. तुम्ही अगदी नक्की एकदा करून पहा. हे बघा थंड झाल्यावर पण पहा किती मस्त अशी तरी आली त्याच्यावर. अशीच आमटी करून खा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.